मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा 25वा हप्ता अपडेट आहे. रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे पैसे एकत्रित म्हणजे 3,000 रुपये देण्यात यावे या संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण मी माझ्या चॅनलवर नेहमी खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट देत असते. लाडक्या बहिणींनो, मागच्या वर्षी आपल्याला रक्षाबंधन निमित्त बहिणींना भावांकडून ओवाळणी म्हणून 3,000 रुपये मिळालेले होते आणि ते 2 महिन्याचे पैसे मिळालेले होते. तर यावर्षीसुद्धा तसंच व्हायला हवं, यासाठी आपण शासनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करणार आहोत. कारण 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. तर या रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर बहिणींना ओवाळणी म्हणून जून आणि जुलैचे एकत्रित पैसे देण्यात यावे, म्हणजे एकूण 3,000 रुपये देण्यात यावे. आज 5 ऑगस्ट आहे आणि ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये GRसुद्धा येणार आहे जुलै महिन्याच्या वितरणाचा. तर याच वितरणासोबत जर ऑगस्ट महिन्याचा सुद्धा हप्ता मिळाला तर लाडक्या बहिणींचे रक्षाबंधन अतिशय चांगली होणार आहे आणि त्यांना भावांकडून ओवाळणीसुद्धा मिळणार आहे. तर आता 1-2 दिवसात GR येणार आहे, परंतु हा GR जुलै महिन्याचा येणार आहे आणि जुलैच महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत. म्हणून आपण शासनाला ही विनंती करणार आहोत की आपल्याला 2 महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये देण्यात यावे. तर आजच्या या न्यूजपेपरमध्ये सुद्धा अशीच एक बातमी छापलेली आहे आणि त्याचं कात्रण इथे मी आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. त्याविषयीच इथे माहिती मी आज वाचून दाखवत आहे. रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देण्यात यावे. जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला व बाल विकास विभागाकडून निधी वितरणाची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे. अंतिम निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. राज्यात सध्या या योजनेचा लाभ लाखो महिला घेत आहेत. मात्र अलीकडे राज्य सरकारने लाभार्थ्याची पडताळणी मोहीम राबवून अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. EKYC, उत्पन्नाची मर्यादा, सरकारी नोकरी, आयकर भरणे आणि इतर योजनेतील लाभ याची छाननी सुरू असून पात्र महिलांना पुढील हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने निवडणुकीपूर्वी मासिक अनुदान 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या योजनेअंतर्गत प्रति महिना 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत महिलांना दिली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर 2 हप्त्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये महिलांना मिळायला हवे आणि यामुळे महिलांची उत्सुकतासुद्धा वाढलेली आहे. तर शासनाने लवकरात लवकर GR काढून दोन्ही हप्त्याचे वितरण करावे अशी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाडक्या बहिणीच्या वतीने आपली विनंती असणार आहे. अजून अधिकृत कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाही आणि जेव्हा GR येईल तेव्हा आपल्याला कळणारच आहे की हप्ते 2 मिळणार आहेत की फक्त जुलैचाच हप्ता आपल्याला मिळणार आहेत. सध्या अजून शासनाची माहिती प्रसिद्ध झालेली नाही. न्यूजपेपरमध्ये माहिती आलेली आहे आणि आपण विनंती केलेली आहे. तर ही गोष्ट इथे आपल्याला बहिणींनो लक्षात ठेवायची आहे. आशा करते आजची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि तुम्हाला ती सविस्तर समजली असेल. अशाच खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल या योजनेविषयी तर खाली कमेंट करून नक्की कळवा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तोपर्यंत धन्यवाद.